नमस्कार. मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के अंडर हेल्थ अवेअरनेस अँड प्रमोशन सेल स्टाफ क्लिनिक या आपल्या डायबिटीज एज्युकेशन सिरीजच्या 13व्या टप्प्यावर 13 सेशनमध्ये आज आपण डायबिटीजबद्दल अजून काही शिकणार आहोत. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक्सरसाइज अँड डायबिटीजबद्दल. एक्सरसाइज इन डायबिटीजबद्दल. ठीक आहे, तर कुठल्या एक्सरसाइजेस हे डायबिटिक्स पेशंट करू शकता, कुठले नाही करायला पाहिजे, कुठले जर तुम्हाला हायपोग्लायसिमिया साखर कमी झाली तर काय करायला हवं, जर तुम्हाला हायपरग्लायसिमिया साखर वाढली तर काय करायला हवं, एक्सरसाइज करावी नाही करावी. ठीक आहे, हे सगळं प्रिकॉशन्स काय घ्यायला हवेत, हे सगळ्यांबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर सुरू करूया. फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टन्स ऑफ एक्सरसाइजबद्दल. एक्सरसाइजचं काय महत्त्व आहे. एक्सरसाइज हे फक्त डायबिटीज लोकांसाठी नाही तर प्रत्येकासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण डायबिटीज लोकांसाठी प्रचंड इम्पॉर्टंट आहे का, तर त्याची बरेच कारणं आहेत. मी तुम्हाला सांगते. अगदी स्टार्टिंगपासून आपण म्हणत आलेलो आहोत इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजेच काय की इन्सुलिनला कुठेतरी अडथळा येतोय पेशींकडनं की ते रक्तातील साखर पेशींपर्यंत नाही पोचू शकत आहे. मग काय करतं एक्सरसाइज, ह्या इन्सुलिन रेझिस्टन्सला कमी करतं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं, जेणेकरून काय होणार आहे की तुमची शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहायला मदत होणार आहे. ते कसं म्हणजे मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही एक्सरसाइज करता आहेत, एक्सरसाइज केली तर काय होणार आहेत, जे सेल्स, जे पेशी असे इनसेन्सिटिव्ह झाले होते, डल पडले होते की ते इनसेन्सिटिव्ह किंवा रेझिस्टंट झाले होते इन्सुलिनला, की म्हणून ते काय करायचे की इन्सुलिनला रेझिस्ट करायचे, लांब ठेवायचे की ते इन्सुलिन रक्तातील साखर त्यांच्यापर्यंत नाही पोचू शकत. पण एकदा का हे पेशी सेन्सिटिव्ह झाले, ठीक आहे, तर काय होणार आहे की ह्या पेशी इन्सुलिन जे रक्तातील साखर आहे ते पेशींपर्यंत पोचवणार आहे. पेशी सेन्सिटिव्ह असल्यामुळे ती साखर घेणार आहे आणि त्याचं रूपांतर एनर्जी, ऊर्जामध्ये करणार आहे. ठीक आहे, तर असं महत्त्व आहे. अजून काय करते आहे एक्सरसाइज आपलं वेट कंट्रोलला मदत करतं. जर खूप जास्त वेट असेल तर वेट थोडं मॅनेज करायला मदत करतं. अजून काय, तर एक्सरसाइजमुळे आपलं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, आपला हार्ट, आपलं हृदय, ठीक आहे, हृदयाचं पंपिंग हे व्यवस्थित राहतं, हे छान राहतं. आपला हार्ट हेल्थ, आपलं हृदय हेल्थ हा चांगला राहतो. ठीक आहे, तर हे सगळे फायदे. अजून काय की असं नाही की आता कोणाला काही कॉम्प्लिकेशन आलं आहे तर एक्सरसाइज अजिबात करू नये, करू शकतात, पण आपल्या डॉक्टरांचा सल्ला, फिटनेस घेणं पण हे गरजेचं आहे. आणि ॲक्टिव्ह राहून ते क्वालिटी ऑफ लाईफ हे छान ठेवू शकतात. तर आता कुठले एक्सरसाइज ते करू शकतात, कुठले नाही, काय करू शकतात, काय नाही, ते आता मी तुम्हाला सगळं सांगते. तर सुरू करूया टाईप्स ऑफ एक्सरसाइजेसपासून की एक्सरसाइजेसचे काय काय टाईप्स आहेत. सर्वात पहिलं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, दुसरं ॲनारोबिक आणि तिसरं ॲरोबिक. ठीक आहे, तर फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज म्हणजे काय की जिथे तुमच्या बॉडीची स्ट्रेचिंग होती आहे. ठीक आहे, म्हणजे ते नॉर्मल कुठले स्ट्रेचिंग असू शकतात किंवा मग आता समज पाय आहे तर पायांचा जो एक मसल आहे, हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग असू शकतं, किंवा तुमच्या पोटऱ्या आहेत, काफ मसल आहे त्याचं स्ट्रेचिंग असू शकतं, किंवा मग अजून दुसरं काय, योगा असू शकतो, किंवा सूर्यनमस्कार असू शकतो. असे बरेच स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात. ठीक आहे, तर हे झालं फ्लेक्झिबिलिटीबद्दल. आता ॲनारोबिक एक्सरसाइज म्हणजे काय की जिथे तुम्ही मसल स्ट्रेंथनिंग, म्हणजे आता काय होतं की बाबा एखाद्याला रोज चालतोय, फिट आहे, पण कुठेतरी मसल्स पण बिल्डअप व्हायला पाहिजे, मसलमध्ये ताकद आली पाहिजे, मसलमध्ये स्ट्रेंथ आली पाहिजे. म्हणून काय करायला हवं की आपण मसल स्ट्रेंथनिंग
किंवा वेट ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स एक्सरसाइज ह्याला म्हटलं जातं, हे करायला हवं. तर ह्याच्यामध्ये कुठले एक्सरसाइजेस आले, जसे तुम्ही घरी पण बिस्लरीचे बॉटल्स घेऊन करू शकता, ते मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळात. त्याच्यानंतर तुम्ही समज जिमला जात आहात तर जिमला वेट ट्रेनिंग करू शकता. जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही स्क्वॉट करू शकता, पुशअप्स करू शकता, पुलअप्स करू शकता. ठीक आहे, हे सगळे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता. ह्याला म्हणतात वेट ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स एक्सरसाइज. ह्यानी काय होणार आहे, तुमचे मसल्स हे स्ट्रेंथन, हे स्ट्रॉंग व्हायला मदत होणार आहे. ठीक आहे, आता पुढचं म्हणजे काय तर एरोबिक एक्सरसाइज. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे काय की जिथे आपला हृदयाचे ठोके, हार्ट रेट हे थोडेसे वाढतात आणि आपण जे ते करत असताना थोडं घामही येतो. ठीक आहे, पण असं नाही की ते तुम्ही खूप एक्झर्ट व्हा आणि खूप घाम येऊ द्या आणि खूप हृदयाचे ठोके वाढू द्या, असं नाही. ते तुमच्या कपॅसिटीनुसार पण केलं पाहिजे. ठीक आहे, तर एरोबिक एक्सरसाइजेसमध्ये काय आलं, जसं सायकलिंग आलं, डान्सिंग आलं, ठीक आहे, स्विमिंग आलं. घाबरू नका, समज हे नाही जमत आहे तरी बाकीचे दुसरे कुठले एरोबिक एक्सरसाइजेस आहे जे तुम्ही करू शकता, जसं की वॉकिंग, चालणे आहे, ब्रिस्क वॉकिंग आहे. ठीक आहे, चालणे तुम्ही रोज अर्धा तास चालू शकता. ब्रिस्क वॉकिंग म्हणजे थोडंसं पटापट चालणे, म्हणजेच काय की असं चालणे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बोलता तर येतं आहे परंतु तुम्ही गाऊ नाही शकत, गाणं गाऊ नाही शकणार, त्याला म्हणतात ब्रिस्क वॉकिंग. तसं म्हणजे थोडं पटापट चालणे. तर रोज थोडं ब्रिस्क वॉकिंग अर्धा तास करू शकता. ठीक आहे, हे सगळे झाले एरोबिक. म्हणजेच काय की स्विमिंग असो, डान्सिंग असो किंवा मग तुमचं वॉकिंग असो, ब्रिस्क वॉकिंग असो, स्विमिंग असो, हे सगळे झाले एरोबिक एक्सरसाइज. हे एरोबिक एक्सरसाइजमध्ये काय होतं की तुमचा स्टॅमिना हा वाढतो, तुमचं कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम हे छान राहतं. ठीक आहे, हार्टचं पंपिंग छान राहतं. हे सगळं आहे महत्त्व एरोबिक एक्सरसाइजेसचे. तर हेच होते सगळे टाईप्स ऑफ एक्सरसाइजेस. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते की एक्सरसाइजेस आपण कुठल्या करू शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला सगळ्या टाईप्सचे थोडे थोडे दाखवते म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की बाबा आपण काय काय करू शकतो. आता समज आता पहिलं मी सुरू करते फ्लेक्झिबिलिटीनी. तर आता फ्लेक्झिबिलिटीमध्ये तुम्ही नॉर्मल स्ट्रेचिंग करू शकता. ठीक आहे, योगा करू शकता, सूर्यनमस्कार करू शकता. हे झाले सगळे फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस. आता एनारोबिक म्हणजे मसल स्ट्रेंथनिंग, वेट ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स एक्सरसाइजेसमध्ये तुम्ही काय करू शकता. आता जे जिमला जात आहे तर ते जिममध्ये वेट ट्रेनिंग करू शकता किंवा जे जिममध्ये नाही जाते, घरी डंबेल्स आहेत तर डंबल्सनी वेट ट्रेनिंग करू शकतात. पण घरी डंबेल्स पण नाही आहेत तर काय करू शकता की तुम्ही बिस्लरीची 1-1 लिटरची बॉटल घ्यायची आहे आणि काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, आता मी बिस्लरीची 1-1 लिटरची बॉटल घेतलेली आहे. ठीक आहे, हे बिस्लरीचे 1-1 लिटरची बॉटल आहे. तर ह्याला मी काय केलं आहे, 1 2 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे तुमच्या बायसेप्स मसलसाठी. आता ट्रायसेप मसल म्हणजे हा पुढचा मसल इज बायसेप मसल. आता तुमच्या मागच्या मसलसाठी म्हणजे तुमच्या ट्रायसेप मसलसाठी तुम्ही काय करू शकता. आता ही 1 लिटरची बॉटल आहे, ही तुम्ही अशी वरती पकडली आहे. ठीक आहे, हे बघा, मग ह्याला तुम्ही असं पकडलं आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे तुम्ही असं करू शकता. किंवा लॅटरलसाठी म्हणजे तुमच्या साईड मसलसाठी तुम्ही काय करू शकता की ही आता तुमची बॉटल आहे. ठीक आहे, ह्याला तुम्ही पकडलं आहे. ठीक आहे, मग आता लॅटरलसाठी कसं करणार, तर हे जे आहे ते लांब घ्यायचं. 1 2
3 4 5 6 असं. तर प्रत्येकाचं तुम्ही 2 सेट करू शकता. आता एक सेट कितीचा असतो, हा 10 किंवा 15चा असेल, म्हणजे 10 वेळा रिपिटेशन्स किंवा 15 वेळा रिपिटेशन्स. तर तसंच तुम्ही हे एक्सरसाइजेस 2 सेट्स करू शकता. म्हणजेच काय की पहिल्या सेटमध्ये तुम्ही 15 रिपिटेशन्स केले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये 15 रिपिटेशन्स केले. आता हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही किती वेट उचलता आहात, किती वजन उचलता आहात हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही किती रिपिटेशन्स तुम्ही परत परत करत आहात हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्याच्याने काय होणार आहे, मसल स्ट्रेंथ वाढणार आहे, मसल स्ट्रेंथनिंग होणार आहे, तुमच्या मसल्सची ताकद वाढणार आहे. ठीक आहे. हे पण ॲक्च्युली महत्त्वाचे एक्सरसाइजेस असतात. ठीक आहे. तर हे झालं एनारोबिक एक्सरसाइज जे तुम्ही करू शकता, किंवा बाकीचे एक्सरसाइजेस तुम्ही सांगितले जसं पुशअप्स, पुलअप्स, ठीक आहे, स्क्वॉट्स, हे तुम्ही करू शकता. अजून काय, आता एरोबिक एक्सरसाइजेस. एरोबिक एक्सरसाइजेसमध्ये जसं मी सांगितलं स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग. पण आता जे जिमला जात आहेत ते ट्रेडमिल करतात, सायकलिंग करतात. ठीक आहे. आता तुम्ही जिमला नाही जात आहात किंवा नाही बाकीचे कुठले गेम्स खेळत आहात, तर बाकीचं काय तुम्ही करू शकता, वॉकिंगला जाऊ शकता अर्धा तास. ठीक आहे. ब्रिस्क वॉकिंग करू शकता अर्धा तास, किंवा घरी आहात, पावसाळा आहे, तुम्हाला बाहेर कुठे जाता नाही येते, तर आता काय करू शकता तुम्ही, तर घरच्या घरी मार्च पास करू शकता. आता घरच्या घरी मार्च पास तुम्ही कसं करणार, तर हे तुम्ही उभा राहिला आहात. ठीक आहे. तर उभा राहताना 1 2 1 1 2 1 खाली 1 2 3 4, हे असं तुम्हाला आहे ना, असं ह्याचा थोडं रिपीट करताना तुम्हाला 10 मिनटं किंवा 15 मिनटं असं करायचं आहे. ही पण उत्तम आणि बेस्ट एक्सरसाइज आहे. ठीक आहे. असं उभं राहून तुम्ही करू शकता. नाही तर काय की आता तुम्ही बसला आहात, ठीक आहे, तर बसल्या बसल्या पण तुम्ही करू शकता. 1 2 1 1 2 1 1 2 1 असं तुम्ही करू शकता. ह्याला म्हणतात काय की घरी तुम्ही आहात, ठीक आहे, तर तुम्ही घरच्या घरी काय एक्सरसाइज करू शकता. मग दुसरं म्हणजे काय की तुम्ही स्किपिंग करू शकता, जागच्या जागी जॉगिंग करू शकता. आता जागच्या जागी जॉगिंग तुम्हाला माहिती असेल, तुम्ही करू शकता, किंवा मग ट्विस्टिंग करू शकता. ठीक आहे. असं ट्विस्टिंग करू शकता. ह्याच्याने काय होणार आहे की तुमचं जे हे आहे हार्ट, हे हेल्दी राहायला मदत होणार आहे, हार्टचं पंपिंग छान होणार आहे. ही एरोबिक एक्सरसाइज आहे. ठीक आहे. जर तुम्हाला वेळ असेल, वॉकिंगला जा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, असे गेम्स तुम्ही, असे एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता काय काय महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगते. आता हे महत्त्वाचं आहे की एक्सरसाइज करण्या अगोदर आपली शुगर चेक करा. ही जर शुगर आपली 100च्या खाली आहे तर काय करायला हवं, एखादं फळ खायला हवं. मध्ये ॲपल असो, पेरू असो, डाळिंब असो. ठीक आहे. एकदा की शुगर ती नॉर्मलवर आली, थोडी वाढली, मग एक्सरसाइज सुरू करा. हे इम्पॉर्टंट आहे. हे काय इम्पॉर्टंट आहे, जर ती 100च्या खाली असेल आणि तुम्ही एक्सरसाइज करताय आणि ती जर अजून खाली गेली तर तुम्हाला हायपोग्लायसिमिया, साखर कमी होऊ शकते. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही आधी काही थोडं फळ खाऊन घ्यावं. ठीक आहे. आता काय की जर तुमची साखर ही 250, 250च्या वर आहे, तर काय करायला हवं, अशा वेळी जर लघवीमध्ये कीटोन्स असतील तर एक्सरसाइज, व्यायाम करू नये. पण जर साखर ही 250च्या वर आहे पण लघवीमध्ये कीटोन्स नाही आहेत, तर अशा वेळी तुम्ही माइल्ड एक्सरसाइज करू शकता. म्हणजे की जसं वॉकिंगला जाऊ शकता,
ठीक आहे, घरच्या घरी थोडे पीटीचे एक्सरसाइज करू शकता, असं तुम्ही करू शकता. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हायपोग्लायसिमिया म्हणजे साखर कमी झाली किंवा हायपरग्लायसिमिया साखर वाढली तेव्हा स्ट्रेनस एक्सरसाइज करायची नाही. ह्याच्यामुळे काय होईल, शरीराला हे घातक ठरू शकतं. हायपोग्लायसेमियामुळे तुम्ही चक्कर येऊन खाली पडू शकता किंवा हायपरग्लायसेमियामुळे साखर वाढल्यामुळे तुमची एक्सरसाइज केली तुम्ही तर साखर अजून वाढेल आणि डायबेटिक कीटो ॲसिडोसिस हे होऊ शकतं. म्हणून ही थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे होतं की साखर कमी झाली वाढली तर काय करायला हवं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय महत्त्वाचं आहे तर हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की जेव्हा पण आपण एक्सरसाइज करत आहात तर स्टार्ट स्लो. तुम्हाला एक्सरसाइजची सवय नाही आहे, तुम्ही पहिल्यांदा एक्सरसाइज सुरू करत आहात तर हळू सुरू करा. ठीक आहे, जसं जसं तुम्हाला जमायला लागेल, तुमची कपॅसिटी वाढेल तसं तुम्ही सेट्स वाढवू शकता, इंटेन्सिटी वाढवू शकता, फ्रिक्वेन्सी त्याचे आता आधी तुम्ही 2च सेट करत होते, मग आता तुम्ही 3 सेट करू शकता. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, इम्पॉर्टंट काय आहे की ॲक्टिव्ह राहणे. ॲक्टिव्ह राहिल्यावर फिटनेस येतो. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं. आता अजून म्हणजे काय की ज्यांना कॉम्प्लिकेशन्स आहेत जसं की डायबिटीज रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्यांचा मागचा पडदा तो हे झाला आहे, त्याच्यावर दुष्परिणाम झाला आहे, त्याला आपण डायबिटीज रेटिनोपॅथी म्हणतो. किंवा मग पायांच्या नसांवर दुष्परिणाम ज्याला आपण म्हणतो डायबिटीज पेरिफेरल न्यूरोपॅथी. किंवा CKD क्रॉनिक किडनी डिझीज किंवा जे डायलिसिसवर आहेत किंवा मग ज्यांना हार्टचा काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर अशा व्यक्ती ज्यांना काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्या व्यक्तींनी एक्सरसाइज सुरू करण्याअगोदर त्यांच्या डॉक्टरांकडनं फिटनेस घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि आपल्या डॉक्टरांना विचारा की आम्ही कुठले एक्सरसाइजेस करू शकतो, नाही करू शकत. ठीक आहे, कुठले करू शकतो ज्याने आम्ही ॲक्टिव्ह राहू आणि आमची क्वालिटी ऑफ लाईफ छान राहील. ठीक आहे, हे झालं. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय की हायड्रेशन बिफोर एक्सरसाइज, ड्युरिंग एक्सरसाइज आणि आफ्टर एक्सरसाइज थोडं पाणी पीत राहा. कारण एक्सरसाइजमध्ये आपलं काय होणार आहे, घाम येणार आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स बॉडीतले जाणार आहेत, तर म्हणून आपण थोड्या वेळाने पाणी पिणं हे गरजेचं आहे. म्हणजे बिफोर एक्सरसाइज, ड्युरिंग एक्सरसाइज आणि आफ्टर एक्सरसाइज. ठीक आहे, तुम्ही थोडं पाणी पिणं गरजेचं आहे. एक्सरसाइजमध्ये अजून काय इम्पॉर्टंट आहे ते एक्सरसाइज हे एवढं इम्पॉर्टंट आहे की बाबा आता समज मी दररोज एक्सरसाइज कन्सिस्टंट असली पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आज मी एक्सरसाइज केली आणि उद्या नाही करणार, तेरवा नाही करणार, परवा नाही करणार नंतर मग परत 10 दिवसांनी करणार, असं नाही. एक्सरसाइज ही कन्सिस्टंट ठेवा. म्हणजे रोज एक्सरसाइज करा अकॉर्डिंग टू ADA रेकमेंडेशन्स किंवा RSSDI रेकमेंडेशन्स. प्रत्येक डायबिटीज व्यक्तीने आठवड्यातून 150 मिनटं किंवा 150 मिनटं एक्सरसाइज करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय की आता समज तुम्ही वॉकिंग करत आहात तर रोज अर्धा तास वॉकिंगला जाणं म्हणजे ते आठवड्याचे मग काय होतात 150 मिनटं होतात. हे असं तुम्ही करायला हवं. जेव्हा तुम्ही वॉकिंगला नाही जात आहात त्याच्या दुसऱ्या कुठल्या दिवशी तुम्ही ॲनारोबिक एक्सरसाइज करू शकता. म्हणजे मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही नंतर फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज करू शकता. पण ॲनारोबिक एक्सरसाइज हे लागोपाठ 2 दिवस नसल्या पाहिजे. हे 1 दिवस सोडून किंवा लागोपाठ 2 दिवस एका पाठोपाठ एक नसल्या पाहिजे. समज आज मी ॲनारोबिक एक्सरसाइज केली तर उद्या नाही करणार, परवा नाही करणार, तेरवा करेल.
ठीक आहे, किंवा परवा केली तरी चालेल. ठीक आहे, हे असं आहे. अजून काय, तर एक्सरसाइजमध्ये एवढं लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, आपल्या कपॅसिटीनी करा. ठीक आहे, स्टार्ट स्लो. अगदी पहिल्यांदा करताय, हळू सुरू करा, मग फ्रिक्वेन्सी वाढवा. ठीक आहे. अजून काय, तर हे महत्त्वाचं आहे की बाबा आता तुम्ही एक्सरसाइज करत आहात तर काय तुम्ही हे करणार की ठरवणार की बाबा एक्सरसाइज ही रोज केली गेली पाहिजे. पण एवढं मात्र नक्की की हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जर एक्सरसाइज करताना काही त्रास झाला की बाबा तुम्हाला छातीत दुखायला लागलं किंवा काही तुम्हाला त्रास वाटला, तिथल्या तिथे एक्सरसाइज थांबवायची आहे, बसून घ्यायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. जर तुम्हाला बरं वाटलं तर थोडा वेळ रिलॅक्स होऊन, जर खूपच बरं वाटलं तर एक्सरसाइज मग करू शकता. पण जर असं झालं की एक्सरसाइज करताना काही त्रास व्हायला लागला, एक्सरसाइज थांबवायची आहे, बसायचं आहे, खूप त्रास होतोय, तुमच्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे. हे असं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. जास्त पण एक्झर्शन करायचं नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलीही गोष्ट प्रमाणात केली गेली पाहिजे. मॉडरेशन इज द की. तुम्ही जास्त कराल किंवा कमी कराल ते घातक आहे, तुम्ही प्रमाणात कराल तर ते उपयोगी आहे. ठीक आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन होती एक्सरसाइजबद्दल. आपण अजून काही इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत. आजसाठी मी इथेच थांबते. थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू.